हॅलो स्टुडंट्स, 12th कॉमर्सचा मागील व्हिडिओ सर्वांनी पाहिला. या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म यामधला पार्टनरशिप डीड आणि पार्टनरशिपची प्रोव्हिजन ऑफ पार्टनरशिप टॅक्ट, नेमकं प्रोव्हिजन म्हणजे काय आहे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया. ट्वेल्थ कॉमर्स bookkeeping and accountancy as per new syllabus 2020-21. Topic first, introduction to partnership and final account. त्यामध्ये पार्टनरशिप डीड अँड प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 हा पार्ट आपल्याला पाहायचा. मित्रांनो, पार्टनरशिप म्हणजे काय हे आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलं. पार्टनरशिप इज रिलेशन बिटवीन टू और मोर पर्सन्स who have agreed to share the profits of business carried on by all or any of them acting for all. ही साधी सरळ व्याख्या होती. तर या पार्टनरशिप ॲक्टनुसार पार्टनरशिप डीड म्हणजे नेमकं काय हे आपण आज पाहणार आहोत. द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमंग द पार्टनर इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. द डॉक्युमेंट म्हणजे दस्तऐवज, त्याला आपण कागद म्हणतो. कंटेनिंग पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणजे पार्टनरशिपचा जो करार आहे. आता करार म्हणजे काय किंवा डीड म्हणजे काय? कोणतीही गोष्ट सुरू करण्याच्या अगोदर जे प्लॅनिंग केलं जातं आणि त्यानुसार ठरवलं जातं, तसंच इथं पार्टनरशिप सुरू करताना जे 2, 3, 4 जे काही व्यक्ती असतील म्हणजे त्यांना आपण पार्टनर म्हणतो, ते सुद्धा काय बिझनेस करायचा, कसा करायचा, कोणी करायचा, कुठं करायचा, कशा पद्धतीने करायचा, हे सगळं ठरवलं जातं. यालाच आपण थोडक्यात पार्टनरशिपचा करार म्हणतो. तर तो जो करार आहे यालाच पार्टनरशिप डीड DEED असं म्हटलंय. पार्टनरशिप डीड कंटेन टर्म्स अँड कंडिशन्स विच आर ॲग्रीड अपॉन बाय ऑल द पार्टनर. पार्टनरशिप डीडमध्ये टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजे नियम, अटी आणि शर्ती, विच आर ॲग्रीड अपॉन बाय द ऑल द पार्टनर. म्हणजे जे भागीदारी संबंधित जे काही अटी शर्ती असतील पार्टनरशिपच्या, ह्या सर्व पार्टनरला मान्य असतील अशा याच्यामध्ये या डीडमध्ये उल्लेख केलेले असतात. द ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर मे बी ओरल ऑर इन रिटन फॉर्म. बघा, हा जो ॲग्रीमेंट आहे हा तोंडी असू शकतो किंवा लेखी असू शकतो. म्हणजे तोंडी स्वरूपाचाही करार असतो, फक्त 2 व्यक्तींनी ठरवलं असं करायचं, त्याच्या कोणत्याही लिखित स्वरूपात त्याचा पुरावा नाही, त्याला सुद्धा ॲग्रीमेंटच म्हणतात. When it is in written form, it is called partnership deed or article of partnership. म्हणजे बघा, पार्टनरशिप ॲग्रीमेंट तोंडी पण असू शकतो, लेखी पण असू शकतो. पण ज्या वेळेला हा ॲग्रीमेंट लेखी स्वरूपाचा असेल तेव्हाच त्याला पार्टनरशिप डीड म्हटलेलं आहे, किंवा त्याला दुसरं नाव आर्टिकल ऑफ पार्टनरशिप असं म्हटलेलं आहे. MCQला हा प्रश्न येऊ शकतो, येण्याचे बरेच चान्सेस आहे. पार्टनरशिप डीड म्हणजे रिटर्न असतो का ओरल असतो? तर डीड असेल तर रिटर्न असेल, ॲग्रीमेंट असेल रिटर्न किंवा ओरल दोन्ही असेल. हे पुस्तकामधले शब्द आहेत पहा. द पार्टनरशिप ॲक्ट डझंट मेक इट कंपल्सरी. कायद्यानुसार पार्टनरशिप डीड कंपल्सरी नाही. ट्रू ऑर फॉल्स लिहू शकतो. पार्टनरशिप डीड इज कंपल्सरी अकॉर्डिंग टू पार्टनरशिप ॲक्ट. बघा तुम्ही काय सांगायचं मग. कायद्याने बंधनकारक केलेलं नाही, परंतु टू हॅव रिटर्न ॲग्रीमेंट म्हणजे कायद्यानुसार पार्टनरशिप डीड हा रिटर्नच असला पाहिजे असं कंपल्सरी नाही. बट टू अवॉइड फ्युचर डिस्प्यूट रिटर्न ॲग्रीमेंट इज रिक्वायर्ड. भविष्यामधले वाद भांडण टाळण्यासाठी त्यांचा करार म्हणजे भागीदारांचा करार लेखी स्वरूपाचा असावा. बाय ऑल द पार्टनर्स, साईन बाय ऑल द पार्टनर्स. साईन बाय ऑल पार्टनर म्हणजे सर्व पार्टनरनी सही पण केलेली पाहिजे, त्याच्यावरती मान्य केलेलं पाहिजे. रजिस्टर्ड अंडर द पार्टनरशिप ॲक्ट. बघा, पार्टनरशिप
कायद्यानुसार पार्टनरशिप डीड हा लेखी असला पाहिजे असं कंपल्सरी नाही, परंतु भविष्यामधले वाद भांडण मिटावेत किंवा होऊच नयेत म्हणून हा करार लेखी स्वरूपाचा असावा, त्यावर सर्व पार्टनरची सही असावी आणि पार्टनरशिप डीड रजिस्टर्ड केलेला असावा. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 4. पार्टनरशिप डीड कंटेन द फॉलोइंग डिटेल्स. आता या पार्टनरशिप डीड म्हणजे असतं काय आणि यामध्ये नेमकं काय उल्लेख केलेला असतो, कोणते कोणते घटक याच्यामध्ये समावेश केलेले असतात ते आपण थोडक्यात पाहूया. द नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म, नेचर अँड लोकेशन ऑफ द बिझनेस. आपल्या व्यवसायाचं काय नाव असावं. बघा, पार्टनरशिप 2 किंवा 3 व्यक्ती एकत्र येतील तर त्यांना ज्या वेळेला पार्टनरशिप डीड बनवायचं असेल त्यावेळेला डीडमध्ये सर्वात पहिल्यांदा हे असेल का आपल्या व्यवसायाचं नाव काय असेल, आपला व्यवसाय कोणत्या ठिकाणी असेल, आपल्या व्यवसायाचं स्वरूप काय असेल, म्हणजे नेम ॲड्रेस अँड नेचर ऑफ बिझनेस हे डीडमधला पहिला घटक आहे. त्यानंतर नेम ॲड्रेस अँड अदर इन्फॉर्मेशन ऑफ ऑल अदर पार्टनर. सर्व पार्टनरचं नाव, त्यांचे ॲड्रेस, त्यांचे शैक्षणिक पात्रता, त्यांचे इतर इन्फॉर्मेशन, जी काही रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन आपण या पार्टनरशिप डीडमध्ये उल्लेख करून टाकणार आहोत. ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप. काही पार्टनरशिप ही थोड्या कालावधीची असते, त्याला आपण जॉईंट व्हेंचर असं म्हणतो. काही पार्टनरशिप एका लिमिटेड कामासाठी असते, काही पार्टनरशिप ही अनिश्चित काळासाठी असते, पण तरीही त्याचा उल्लेख डीडमध्ये केलेला असावा. द अमाऊंट ऑफ कॅपिटल टू बी कॉन्ट्रीब्युटेड बाय इच पार्टनर of the partners, the amount of capital to be contributed by each of the partner and interest on capital if any. पार्टनरशिप मधल्या प्रत्येक पार्टनरने व्यवसायामध्ये किती पैसे आणले पाहिजे आणि त्याने आणलेल्या पैशाला म्हणजेच त्याला आपण कॅपिटल म्हणतो, त्या कॅपिटलवर त्याला व्याज पाहिजे का, जर पाहिजे असेल तर त्याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये असला पाहिजे. त्यानंतर डेट ऑफ स्टार्टिंग पार्टनरशिप. तुमचा व्यवसाय केव्हा सुरू होणार आहे त्याची तारीख त्याच्यामध्ये पाहिजे. प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ पार्टनर्स, याला थोडक्यात आपण PSR किंवा PSP असंही काही लोक म्हणतात. PSR म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशो, PSP म्हणजे प्रॉफिट शेअरिंग प्रपोर्शन. झालेला प्रॉफिट त्या पार्टनरने वाटून घ्यायचा कसा हे अगोदरच निश्चित केलेलं पाहिजे. इक्वल वाटून घ्यायचा का त्याचे समजा 3 पार्टनर असतील तर 5, 3, 2 असे तुकडे करून एकाने 5, दुसऱ्याने 3, तिसऱ्याने 2 असे हिस्से घ्यायचे, याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये असायला पाहिजे किंवा केला जातो. द अमाऊंट ऑफ ड्रॉइंग इफ एनी अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला पार्टनर म्हणजे व्यवसायाचा मालक, आता पार्टनरशिपमध्ये मालक म्हणजे पार्टनरच असं, त्याला स्वतःच्या कामासाठी जर पैसे किंवा वस्तू किंवा माल पाहिजे असेल तर त्याला बिझनेसमधून किती घेता येईल का नाही आणि किती घेता येईल, आणि घेतलेल्या पैशाचं पार्टनरशिप त्या पार्टनरकडनं किती व्याज घेणार याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये असायला पाहिजे. पाहिजेच असं नाही, पाहिजे. ओके, पाहिजेच असं म्हणत नाहीये मी, पाहिजे म्हणजे पार्टनरशिप डीडमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख केला जातो त्यामध्ये यामधली गोष्टी कंपल्सरी नाहीत. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असलंच पाहिजे असं नाही. द अमाऊंट ऑफ सॅलरी ऑर कमिशन अलाउड टू पार्टनर्स. जर एखादा ॲक्टिव्ह पार्टनर असेल, तुम्ही म्हणता ॲक्टिव्ह पार्टनर म्हणजे काय, थोडक्यात सांगतो. एखादा पार्टनर जास्त काम करतोय, इतरांपेक्षा जास्त काम करतोय, वेगळं काम करतोय, तो त्याला वेगळा पगार मागू शकतो. किंवा एखाद्या पार्टनरने स्पेशल विक्री केली असेल, सेल केला असेल किंवा अदर एखादी ॲक्टिव्हिटी असेल जी बिझनेसशी रिलेटेड, त्यावरती तो कमिशन मागू शकतो. जर एखाद्या पार्टनरला पगार किंवा कमिशन पाहिजे असेल तर त्याने त्याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये त्याला करता येईल. केलेलाच पाहिजे असं नाही म्हणत मी, करता येईल. पार्टनरशिप डीडमध्ये कोणते घटक असतात. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन गिवन बाय अ पार्टनर टू द फर्म. बघा मित्रांनो, व्यवसायाला वेळोवेळी पैशाची आवश्यकता असते. व्यवसाय काय करतो,
कोणत्या तरी फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडनं किंवा बँकेकडनं कर्ज घेतो. बऱ्याच वेळेला असं होतं, एखादा पार्टनर, सर्व पार्टनरने अगोदर कॅपिटल आणलेलंच असतं, पण एखादा पार्टनर कॅपिटल व्यतिरिक्त सुद्धा बिझनेसला पैसे देतो, पण कॅपिटल म्हणून नाही, कर्ज म्हणून. अशा वेळेला ते कर्ज पार्टनर्स लोन नावाने आपण लिहितो. जर एखाद्या पार्टनरने व्यवसायाला कर्ज दिलं असेल तर त्या पार्टनरला त्या कर्जाचं किती व्याज द्यायचं याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये करता येईल. त्यानंतर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज अँड गुडविल. आता व्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकन करणे, रिव्हॅल्युएशन म्हणजे पुनर्मूल्यांकन करणे. व्यवसायाकडे ऑलरेडी मालमत्ता असतात, व्यवसायाचे कर्जही भरपूर असतात. पार्टनरशिपच्या मध्येच कधीतरी या मालमत्तांचं आणि कर्जांचं पुनर्मूल्यांकन केलं जातं. तर ते करता येईल का किंवा कोणत्या पद्धतीने करायचं याचे सर्व या गोष्टींचा उल्लेख आपल्याला पार्टनरशिप डीडमध्ये करायचा आहे. आणि गुडविल, रिव्हॅल्युएशन ऑफ गुडविल, पुढचा पॉईंट तोच आहे. पहा, मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. गुडविल म्हणजे नावलौकिक. तुम्हाला माहिती आहे, आपण 11वीला सुद्धा बॅलन्स शीटमध्ये गुडविल लिहिलं ॲसेट साईडला. पण गुडविल ही इंटेंजिबल ॲसेट आहे. याची किंमत नेमकी कशी ठरवता येते, तर ती किंमत निश्चिती करण्याच्या, गुडविल ठरवण्याच्या ज्या विविध पद्धती आहे, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सुपर प्रॉफिट मेथड किंवा कॅपिटलायझेशन मेथड, यापैकी कोणती मेथड बिझनेसमध्ये फॉलो करायची गुडविल ठरवताना याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये करता येईल. टाइप्स ऑफ पार्टनर, ड्युटीज, ऑब्लिगेशन्स अँड पॉवर्स ऑफ द पार्टनर. तुम्हाला या वर्षीच्या सिलेबसमध्ये टाइप्स ऑफ पार्टनर हा भाग वगळून टाकलेला आहे, पण जे पार्टनरचे प्रकार आहे, ॲक्टिव्ह पार्टनर, स्लिपिंग पार्टनर, नॉमिनल पार्टनर, मायनर पार्टनर वगैरे वगैरे, कोणता पार्टनर कोणत्या प्रकारचा असेल याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये करता येईल. पुन्हा ड्युटीज म्हणजे प्रत्येक पार्टनरची कर्तव्य काय, ऑब्लिगेशन्स, ड्युटीज म्हणजे त्याने कोणते कामं केले पाहिजे, ऑब्लिगेशन म्हणजे कोणते कामं बंधनकारक आहे, पॉवर्स प्रत्येक पार्टनरला अधिकार काय आहेत याचा उल्लेख आपल्याला पार्टनरशिप डीडमध्ये करता येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲडमिशन अँड रिटायरमेंट प्रोसिजर ऑफ पार्टनर. जर मध्येच बिझनेसमध्ये एखादा पार्टनर नवीन घ्यायचा असेल किंवा अस्तित्वात असणाऱ्या पार्टनरपैकी एखादा पार्टनरला रिटायर करायचा असेल तर त्याची अकाउंटिंग प्रोसिजर काय असेल याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये करून ठेवता येईल. अकाउंटिंग प्रोसिजर अँड ऑडिट ऑफ द फर्म. व्यवसायाचे जे हिशोब होतात दरवर्षी, हे हिशोब कोणत्या पद्धतीने करायचे आणि त्याचं ऑडिट कसं करायचं, कोणाकडे करायचं, हे पार्टनर अगोदरच ठरवून ठेवतात. सिग्नेचर ऑफ टू ऑपरेट द बँक अकाउंट ऑफ द फर्म. बघा, बऱ्याच वेळेला 3, 4, 5 जर पार्टनरची संख्या असेल तर बँकेचे अकाउंट ऑपरेट करताना किंवा पैसे विड्रॉल करायचे असतील, चेकवर सही करायची असेल तर त्याचा अधिकार नेमक्या कोणत्या पार्टनरला द्यायचा याचा अगोदरच विचार विनिमय करून पार्टनरशिप डीडमध्ये ठरवलं असतं. प्रत्येक वेळेला सर्व पार्टनरची सही आणायला जाणं किंवा सही घेणं हे योग्य वाटणार नाही. त्यांचं जॉईंट अकाउंट असेल पण कोणत्या पार्टनरला बँकेचे अधिकार द्यायचे हे अगोदरच ठरवलं जातं. अदर टर्म्स अँड कंडिशन्स विच आर ॲग्रीड बाय ऑल द पार्टनर. इतर गोष्टी आहेत, इतर कोणत्या ज्या पार्टनरने ठरवून अगोदरच विचार विनिमय करून ठरवून घेतल्या पाहिजे. या पद्धतीने पार्टनरशिप डीडमध्ये आपल्याला एवढ्या गोष्टींचा उल्लेख करता येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला प्रोव्हिजन्स ऑफ पार्टनरशिप ॲक्ट 1932. मित्रांनो, प्रोव्हिजन म्हणजे काय? तो प्रोव्हिजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, प्रोव्हिजनला मराठीमध्ये म्हणतात तरतूद. तर पार्टनरशिप ॲक्टनुसार तरतुदी कोणत्या आहेत? ज्या वेळेला पार्टनरशिप डीडमध्ये, आता आपण बघितलं पार्टनरशिप डीडमध्ये आपण बऱ्याच गोष्टी ठरवल्या, परंतु एखादी गोष्ट जर ठरवण्यात आलेली नसेल तर त्याऐवजी काय करायचं, त्यावेळेला काय करायचं, याला आपण प्रोव्हिजन्स म्हणतो. इन ॲब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड. ॲब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड म्हणजे पार्टनरशिप डीडच नाही आहे, म्हणजे फक्त ॲग्रीमेंट आहे, म्हणजे तुम्हाला कळालं तो तोंडी आहे फक्त. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट, किंवा डीड आहे पण त्यामध्ये एखाद्या गोष्टीचा उल्लेख नाही आहे. ऑफ एनी
particular point, the provisions of section 12 and 17 of Partnership Act 1932 are applicable. तर त्यावेळेला सेक्शन्स 12 आणि 17 याच्या प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल होतील. म्हणजे थोडक्यात काय, इफ देअर इज नो एनी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग पॉईंट्स, प्रोव्हिजन्स आर अप्लाइड. ज्या वेळेला खालील गोष्टींचा उल्लेख नसेल पार्टनरशिप डीडमध्ये, त्यावेळेला तुम्हाला प्रोव्हिजन अप्लाय करावे लागतील. पहिला पॉईंट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. म्हणजे ज्या वेळेला पार्टनरशिप डीडमध्ये प्रॉफिट किती वाटून घ्यायचा हेच ठरवलेलं नसेल, अशा वेळेला सर्व पार्टनरला प्रॉफिट इक्वली वाटून घ्यावं लागेल. दुसरा पॉईंट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे पार्टनरने वेळोवेळी जे पैसे घरी नेले त्या पैशावर पार्टनर्सने व्याज द्यायचं का नाही द्यायचं हे ठरवलेलं नसेल तर त्यावर व्याज घेता येईल का, याबद्दल आपल्याला चर्चा करायची. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. समजा एखाद्या पार्टनरने व्यवसायाला कर्ज दिलं असेल, परंतु पार्टनरशिप डीडमध्ये त्याचा उल्लेख नाही पार्टनरकडून घेतलेल्या कर्जाला व्याज किती द्यायचं, आणि अशा वेळेला तो पार्टनर आता त्याच्या कर्जाचं व्याज मागतोय, पार्टनर्स लोन त्याच्यावरचं इंटरेस्ट मागतोय, तर त्या पार्टनरला व्याज पार्टनरशिप देणार का, देऊ शकत नाही का, आणि द्यायचं असेल तर किती टक्के देऊ शकतो, याबद्दल आपण याच्यात पाहणार आहोत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल सर्वच पार्टनर आणतात. कॅपिटल ही फर्स्ट लायबिलिटी आहे, आपण माहिती आहे. मग बिझनेसने घेतलेलं हे जे कर्ज आहे कॅपिटल नावाचं, यावरती त्या पार्टनरला व्याज देता येईल का, ठरवलेलं नसेल तर देता येईल का, ठरवलेलं असेल तर देता येणारच आहे, ठरवलेलं नसेल तर किती देता येईल का, देता येईल का नाही, हे आपण चर्चा करणार आहोत. सॅलरी ऑर कमिशन टू ॲक्टिव्ह पार्टनर. मी थोडक्यात म्हणतो, समजा एखाद्या पार्टनरला सॅलरी किंवा कमिशन द्यायचं किंवा नाही हे अगोदर कोणत्याही बाबतीत याची चर्चा झालेली नसताना एखादा पार्टनर अचानक कमिशन मागतोय किंवा सॅलरी मागतो, तर त्याला ती सॅलरी किंवा कमिशन देता येईल का, हे प्रोव्हिजनमध्ये आपण पाहणार आहोत. ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. जर एखादा पार्टनर बिझनेसमध्ये आणायचा असेल तर तो कोणत्या पद्धतीने आणता येईल, ते प्रोव्हिजन काय अप्लाय होईल ते आपण पाहणार आहोत. त्याच पद्धतीने रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि इन्स्पेक्शन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. इन्स्पेक्शन म्हणजे झालेल्या हिशोबांची तपासणी करण्याचा अधिकार पार्टनरला आहे किंवा नाही. ओके, आपण पाहूया पुढे. हे सगळे पॉईंट्स आपण डिटेल्समध्ये पाहूया. पहिला पॉईंट होता डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. जसं मी मगाशी सांगितलं, इफ एनी प्रॉफिट शेअरिंग रेशो इज मेन्शन इन पार्टनरशिप डीड then profit or loss are shared by the partner is an agreed ratio. पहा, जर पार्टनरशिप डीड मध्ये उल्लेख केलेला असेल, जो काही उल्लेख केलेला असेल त्याच रेशोमध्ये ते वाटून जाईल. बटच्या पुढं बट इन ॲब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड, पण पार्टनरशिप डीड मध्ये उल्लेख नाही. प्रॉफिट अँड लॉस इन द बिझनेस आर शेअर्ड बाय पार्टनर इक्वली, म्हणजेच इक्वल शेअर टू एव्हरी पार्टनर. ठरवलेलं असेल तर ठरल्याप्रमाणे होईल, ठरवलेलं नसेल तर इक्वल होईल. ओके, पुढचा पॉईंट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. जर एखाद्या पार्टनरने इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज बाय फर्म इज इन्कम ऑफ द फर्म. बघा, हे फार महत्वाचं वाक्य आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. तुम्हाला माहिती आहे ड्रॉइंग म्हणजे कोणी कोणाचे पैसे वापरले, कोणी कोणाचे पैसे वापरले, कोणी कोणाचे पैसे वापरले, पार्टनरने बिझनेसने पैसे वापरले. आपण अकाउंटिंग पार्टनरच्या व्ह्यूनुसार करतो का बिझनेसचे करतो, बिझनेसचे करतो. मग बिझनेसने पैसे घेतले वापरायला का दिले वापरायला, दिले. मग दिले वापरायला पैसे, त्याचं व्याज इन्कम का एक्सपेन्स, इन्कम. मग हा इन्कम interest on drawing charged by the firm is an income to the firm. Interest on drawing is charged by the firm as per provision in the deed. जर ठरवलेलं असेल तरच. बट इन एब्सेन्स ऑफ एनी सच प्रोव्हिजन, जर ठरवलेलं नसेल, नो इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉइंग, तर ड्रॉइंगवरती व्याज देता येणार नाही. ठरवलेलं असेल तरच देता येईल, ठरवलेलं नसेल तर देता येणार
नाही. आणि जर इफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज डिसाइडेड इन पार्टनरशिप, ठरवलेलं आहे पार्टनरशिप डीड, बट द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिवन, त्यावेळेला तुम्हाला पार्टनरचं ड्रॉइंग बद्दल व्याज घ्या ठरवलं, 10% घ्या, 5% घ्या, 12%, जे काय असेल ते ठरवलेलं आहे, पण ड्रॉइंगची तारीख माहिती नाही किंवा रँडमली आहे, तर अशा वेळेला इट इज कॅल्क्युलेटेड ॲव्हरेज फॉर 6 मंथ्स. MCQसाठी बऱ्याच वेळेला हा प्रश्न आलेला आहे. किंवा सायलेंट ॲडजस्टमेंट म्हणून फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवताना बरेच विद्यार्थी इथे चुकतात. मी तुम्हाला चुकून देणार नाही, घाबरू नका. इट इज टर्म ॲज इन्कम ऑफ फर्म. सो आता जर हा इन्कम असेल, जर हा इन्कम इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इन्कम आहे, आत्ता सांगितलं मी, जर हा इन्कम असेल तर इन्कम आपण कुठे लिहितो बाळांनो? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. आणि जर हा इन्कम असेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे ना, ड्रॉइंगमुळे कॅपिटल वाढतं का कमी होतं? सर ड्रॉइंगमुळे कॅपिटल कमी होतं. कॅपिटल कमी होतं म्हणजे कॅपिटल अकाउंटची डेबिट साईड येईल. पण कॅपिटलच्या ऐवजी करंट अकाउंट सुद्धा वापरलं जातं, हे आपल्याला अजून शिकायचं आहे मेथड्स ऑफ कॅपिटलमध्ये. मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स आपल्याला पुढचं लेक्चर त्याचंच आहे. ठीक आहे. तर याचे दोन इफेक्ट पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आणि कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिटला. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. पुढे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. जर एखाद्या पार्टनरने पार्टनरशिपला लोन दिलं असेल आणि डीडमध्ये त्याचा उल्लेख नाही, डीडमध्ये असं ठरवलंच नाही जर आपण पार्टनरकडून कर्ज घेतलं तर त्याला व्याज द्यायचं, असं कुठेही लिहिलेलं नाही. आणि एका पार्टनरने बिझनेसला लोन दिलं आणि तो आता नंतर म्हणतो मला माझ्या लोनला व्याज पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे, तर देता येईल का? इंटरेस्ट ऑन पार्टनर लोन बिंग एक्सपेंडिचर ऑफ फर्म. तुम्हाला माहिती आहे पार्टनर लोन कोणाकडून तरी घेतलेलं कर्ज हा फर्मचा एक्सपेन्स आहे. ओके. अ फर्म हॅज टू पे इंटरेस्ट ॲट अन ॲग्रीड रेट ऑन द लोन टेकन फ्रॉम द पार्टनर. जर कर्ज घेतलेलं असेल आणि व्याज ठरवलेलं असेल तर ठरवलेल्यानुसार तुम्हाला व्याज द्यावेच लागेल. पण बट इफ पार्टनरशिप डिड रिमेन सायलेंट, पण ठरवलेलंच नसेल तरी सुद्धा देता येईल, द्यावंच लागेल. बघा, ठरवलेलं असेल तर दिलं जातं, ठरवलेलं नसेल तरी देऊ शकतो, पण त्याला लिमिट दिलेलं आहे ॲट 6% पर ॲनम, एका वर्षासाठी 6%. ओके. बघा हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन ठरवलेलं असेल तर जे ठरलं त्या पद्धतीने, ठरवलेलं नसेल तरी सुद्धा तो पार्टनर त्याचं व्याज घेऊ शकतो, पण त्याला 6%पेक्षा जास्त घेता येणार नाही. कायद्यानुसार 6% सांगितलेलं आहे. आणि हा खर्च आहे म्हणून P&Lच्या डेबिटला आहे. पुढचा पॉईंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल म्हणजे सर्वच पार्टनर कॅपिटल आणतात. मग त्यांनी आणलेलं कॅपिटल हे बिझनेसचं कर्ज आहे, त्यांना इंटरेस्ट मिळेल का? पाहूया आपण. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज ॲन एक्सपेन्स ऑफ पार्टनरशिप फर्म. हा सुद्धा खर्च आहे. बिकॉज ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ द अमाऊंट ऑफ कॅपिटल इन्क्रीज. बघा तुम्हाला माहिती आहे व्याज, मी युनिव्हर्सल रूल सांगतो. युनिव्हर्सल व्याजामुळं प्रत्येक गोष्ट वाढते का कमी होते? सांगा. व्याजामुळं प्रत्येक गोष्ट वाढते का कमी होते? मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी म्हणत असतो, बेवकूफ सवाल विचारायचे नाही. सर इंटरेस्ट ॲड करू का लेस करू असं विचारतात. मला एक सांगा, इंटरेस्ट नेहमी ॲड होतं का लेस होतं? सर ॲड होतं. मग इंटरेस्ट जर ॲड होतं, कॅपिटलचं इंटरेस्ट कॅपिटलमध्ये ॲडच होणार ना. कॅपिटल वाढणार म्हणजे कॅपिटल लायबिलिटी घ्यायसाठी. सर कॅपिटल लायबिलिटी वाढणार. इज इट युअर इन्कम ऑर एक्सपेन्स? सर एक्सपेन्स. तेच तर म्हटलं इथं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज ॲन एक्सपेन्स ऑफ पार्टनरशिप फर्म. बिकॉज ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल द अमाऊंट ऑफ कॅपिटल इन्क्रीज, हेन्स द लायबिलिटी ऑफ द फर्म. आता ॲक्च्युली मी वेगळं सांगतोय, मुद्दा सोडून सांगतोय. आपल्याला फक्त प्रोव्हिजन पाहिजे होती, पण इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा तुम्हाला अर्थ सांगून टाकला. ओके ठीक आहे. पुढचं पाहू. इट इज पेड टू पार्टनर्स ऑन द अमाऊंट कॉन्ट्रीब्युटेड बाय देम इन द फर्म. त्यांनी जेवढे पैसे आणलेले असतात त्यावरती त्यांना इंटरेस्ट दिलं जातं. ओनली ॲज पर द प्रोव्हिजन मेड इन पार्टनरशिप डीड. जर ठरवलं असेल तरच देता येईल, ठरवलं असेल तरच देता येईल.
म्हणजेच इफ डीड रिमेन सायलेंट, जर डीड सायलेंट असेल, ठरवलेलं नसेल, ऑन दिस इश्यू इंटरेस्ट ऑन कॅपिटल नॉट पेड. ठीक आहे, ठरवलेलं असेल तरच, ठरवलेलं नसेल तर नाही. काय? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन ठरवलेलं असेल तर द्यायचंच, ठरवलेलं नसेल तरी देऊ शकतो. किती? 6%. ओके, पुढे इट इज डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे माहिती आहे तुम्हाला, तोटा आहे, खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट लाईन, आणि कॅपिटल वाढते म्हणून कॅपिटलच्या क्रेडिट लाईन, आणि कॅपिटलच्या ऐवजी कधी कधी करंट अकाउंटच्या क्रेडिटला सुद्धा येऊ शकतं. ओके, पुढे नेक्स्ट आहे सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर. तुम्हाला सांगितलं एक पार्टनर म्हणतो मी खूप काम करतोय, मला वेगळा पगार पाहिजे, म्हणजे त्याला त्याचा प्रॉफिट मधला हिस्सा तर मिळतोच, पण तो म्हणतो मला पगार पण पाहिजे. दुसरा पार्टनर म्हणतो मी एवढं काम केलं, मला कमिशन पाहिजे. जर ठरवलेलं असेल तर मिळेल, ठरवलेलं नसेल तर पाहू काय म्हणते. सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर इज ॲन एक्सपेंडिचर टू द फर्म. सर हा बिझनेसचा खर्च आहे. हो, खर्च आहे, माहिती आहे ना, बिझनेस सॅलरी देतो ना पार्टनरला. इट इज एक्सपेन्स ऑफ फर्म. इट मे बी अलाउड टू पार्टनर, मे बी अलाउड टू पार्टनर इफ एनी स्पेशल प्रोव्हिजन इज मेड इन द पार्टनरशिप डीड. तुम्ही पार्टनरशिप त्या पार्टनरला सॅलरी देऊ शकते जर ठरवलेलं असेल तर. सच टाइप ऑफ रेम्युनरेशन टू द पार्टनर ॲज ऑल पार्टनर आर supposed to participate in management and administration of partnership business, sometime by making provision in partnership deed, salary or commission can be paid to active partner. म्हणजे पहा इथं थोडक्यात, मला माहित नाही पुढे काय आहे, ओके, थोडक्यात असं सांगितलंय ठरवलेलं असेल तरच. हां, इथे आहे अदरवाईज पार्टनरशिप ॲक्ट डज नॉट परमिट सच टाईप ऑफ रेम्युनरेशन. म्हणजे ठरवलेलं असेल तरच देता येईल बाळांनो, ठरवलेलं नसेल आणि अचानक मागायला लागला तर देता येणार नाही, पण त्यामध्ये बदल करून पुढच्या वर्षीपासून चालू करता येईल. ठीक आहे, ओके. इट इज डेबिटेड टू P&L अकाउंट अँड क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. हे तुम्हाला जमून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, नवीन पार्टनरला जर भागीदारीमध्ये प्रवेश द्यायचा असेल तर काय म्हटलंय, अ न्यू पार्टनर कॅन बी ॲडमिटेड इन द पार्टनरशिप फर्म विथ द कन्सेंट ऑफ ऑल द पार्टनर. तर कन्सेंट सहमतीने, म्हणजे समजा ऑलरेडी 3 पार्टनर आहे तर चौथ्याला घ्यायचं का? 2 जण म्हणतात घ्यायचं, 1 जण म्हणतो नाही घ्यायचं. घेता येईल का? नाही घेता येणार. ज्या वेळेला सर्वांचं मत असेल तेव्हाच घेता येईल. ओके. रिटायरमेंट ऑफ पार्टनर, पार्टनरला जायचं असेल, आता इथं मत वगैरे काही नाही, पाहू आपण. अ न्यू पार्टनर, सॉरी इथं वाक्यरचना चुकली. अ पार्टनर कॅन बी रिटायर्ड फ्रॉम द पार्टनरशिप फर्म बिकॉज ऑफ ओल्ड एज. बघा, एक पार्टनर रिटायर्ड होऊ शकतो बिकॉज ऑफ ओल्ड एज, म्हणजे तो बिझनेसमधून त्याचं वय झाल्यामुळं तो बिझनेस सोडू शकतो. इलनेस, लॅक ऑफ इंटरेस्ट ऑर एनी अदर कॉज. इतर कोणत्याही कारणामुळं कोणताही पार्टनर बिझनेस सोडू शकतो स्वतःच्या मनाने. ठीक आहे. इन्स्पेक्शन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. इन्स्पेक्शन म्हणजे झालेल्या हिशोबांची तपासणी करायची आहे. 4 पार्टनर आहे, तपासणी करण्याचा अधिकार कोणाला आहे? एनी ऑर ऑल पार्टनर कॅन इन्स्पेक्ट द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द फर्म ॲट एनी टाइम. प्रत्येक पार्टनरला किंवा सगळ्या पार्टनरला व्यवसायाचा हिशोब बघण्याचा अधिकार आहे. त्यानंतर पुढे काय, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत? मेथड्स ऑफ कॅपिटल इन पार्टनरशिप फर्म. मेथड्स ऑफ कॅपिटल इन पार्टनरशिप फर्म. मित्रांनो, वी विल लर्न हाऊ टू मेंटेन पार्टनर्स कॅपिटल विथ द हेल्प ऑफ सम एक्झाम्पल. पुढचे लेक्चर आपण त्याचा पाहणार आहोत, मेथड्स ऑफ कॅपिटलचा. हा लेक्चर बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. तुम्ही कमेंट पण पाठवा रे, कमेंट पाठवत नाही विद्यार्थी लोक बरेच. ठीक आहे, कमेंट पण पाठवा. तर आजचा आपला लेक्चर थांबला असं समजतो मी. तुम्ही बघा, व्हिडिओ दररोज थोडे थोडे व्हिडिओ बनवतोय मी. व्हिडिओची लेक्चरची लेंथ मोठी करत नाही. ओके, ठीक आहे. धन्यवाद. सुरक्षित राहा, बाहेर फिरू नका.